सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2 उर्वरित भाग मी आपणासमोर सादर करीत आहे. तरी सर्वांनी मनापासून ऐका. ओम श्री गणेशाय नमः. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम रामकृष्ण हरी. जय जय सद्गुरुनाथ संत कायकेश्वर महाराज की जय. ओम विठ्ठल 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 पांडुरंगाय नमः. मगा पुला चित्ती म्हणे येथे काय आदरिलेने अर्जुन सर्वता काही नेने काय की जय. भगवान मनात म्हणाले, अर्जुनाने या ठिकाणी काय आरंभिले आहे. अर्जुनाला मुळीच काही कळत नाही. आता काय करावे. हाव म्हणजे आता कवणे परी कैसे निधिरू स्वीकारे जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. आता याला कोणत्या उपायाने कळेल, याचे धैर्य कसे वाढेल. मांत्रिक ज्याप्रमाणे भूतबाधा घालविण्याचा विचार करतो, ना तरी असाध्य देखो निव्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्य सुची निरवधी निदानिंची. किंवा रोग असाध्य आहे हे जाणून वैद्य ज्याप्रमाणे शेवटचा उपाय म्हणून अमृता समान दिव्य औषध ताबडतोब देण्यास सुरुवात करतो. तैसे विवरितो असे श्री अनंतो तया दोन्ही सैन्यातो जया परी पार्थो भ्रांती सांडी. त्याप्रमाणे दोन्ही सैन्यामध्ये स्थित असलेला श्री अनंत विचार करू लागला की ज्या कारणाने याला शोक झाला आहे तो भ्रम हा कसा सोडून देईल. ते कारण मने धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आथी. तो मोह भ्रम नाहीसा करण्याचा उपाय श्रीकृष्णाने आपल्या मनात आणला आणि सात्विक रागाने बोलण्यास सुरुवात केली. ज्याप्रमाणे आई रागाने मुलास रागावून बोलली तरी त्यामध्ये जसे प्रेम भरलेले असते की औषधाची कडवटपणी जैशी अमृताची पुरवणी ते आहाच नदिशे परिगुणे प्रगट होय. किंवा ज्याप्रमाणे औषधाच्या कडूपणात अमृताचा साठा असतो. वरून औषध पाहिले तर ते अमृत दिसत नाही, परंतु गुणांच्या रूपाने ते नंतर प्रकट होते. तैशी वरी वरी पाहता उदासे आत तरी अति सुरसे ते वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिले. त्याप्रमाणे वरवर पाहता सात्विक संतापाने आतमध्ये हितकर अशी वचने बोलावयास ऋषिकेशाने प्रारंभ केला.
तैशी वरी वरी पाता उदासे आता तरी अति सुरसे ते वाक्य ऋषिकेशे बोलो आदरले. तू जाणता तरी म्हणविशी परी नेनिवे ते न सांडिशी आणि शिकवू म्हणो तरी बोलशी बहुसाल नीती. श्रीकृष्ण म्हणाले, तू मध्येच युद्ध सोडून भलतेच आरंभिले आहेस. आज आम्ही हे आश्चर्य पाहत आहोत. तू स्वतःला ज्ञानी म्हणवितोस, परंतु अज्ञानाच्या गोष्टी सोडत नाहीस. तुला काही शिकवावे म्हटले तर तू नीतीच्या मोठमोठ्या गोष्टी करतोस. जात्यंधा लागे पिशे मग ते सैरा धावे जैसे तुझे शानपण तैसे दिसतसे. जन्मांधाला वेड लागले तर तो स्वैरपणे सर्वत्र धावत असतो, त्याप्रमाणेच तुझे शहाणपण दिसते. तू आपणा पेने नशी अपरिया कौरवाते शो छुपाशी हा बहु विस्मयामाशी पुढत पुढती. तू स्वतः कोण आहेस हे जाणत नाहीस, परंतु कौरवाबद्दल शोक करतोस. हे पाहून मला वारंवार आश्चर्य वाटत आहे. तरी सांग पा मज अर्जुना तुझ पासून स्थिती आहे या त्रिभुवना. हे अनादि विश्वर रचना, हे अनादि विश्वरचना ते लटके काय. हे अर्जुना, तुझ्यामुळे त्रिभुवनाचे अस्तित्व आहे का हे मला सांग. या अफाट विश्वाची रचना सूत्रबद्ध पद्धतीने केले आहे. हे काय खोटे आहे. एत समर्थो एकाथी तयापासून भूते होती तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. या विश्वासाला चालविना सर्वज्ञानी महान देव आहे. त्यापासून पंचमहाभूते प्रणे मातृ निर्माण होत असतात हे जाणून घे. साधू संत सांगतात ते काय खोटे आहे काय. हो का सांप्रतायसे जाहले आजे हे जन्म मृत्यू तो सृजिले आणि नाश पावे नाशिले तुझे निकाये. आज यामध्ये काही बदल झाला आहे काय. विश्वातील जन्म मरणांचे चक्र तू निर्माण केले आहेस काय. तू मारले तरच त्यांचा नाश होणार आहे काय. तू भ्रमले पणे अहंकृती याशी घातून धरिशी चित्ती तरी सांगे काय होती चिरंतनो. अहंकारामुळे झालेल्या ब्रह्माने तो कौरवांचा नाश करावयाचा नाही असे मनात आणले तरी ते चिरंजीव होतील का. की तू एकवधिता आणि सकळ लोक हा मरता
ऐशी भ्रांती झने चित्ता शे विदेशी. किंवा तूच एक मारणार आहेस आणि बाकी सर्व लोक मरणारे आहेत, असा भ्रम तू मनात तुझ्या चित्तांत येऊ देशील, पण करू नकोस. अनादिसिद्ध हे आघवे होत जात स्वभावे, तरी त्वा का शोचावे सांगे मज. हे जग स्वभावतः निर्माण होते आणि नष्ट होते. अनादी काळापासून हे असे चालत आले आहे. तर मग तू शोक का करतोस हे मला सांग. परी मूर्खपणे नेनशी आन चिंतावे ते चिंतिशी, आणि तुझी नीती सांगशी आम्हा प्रती. अज्ञानामुळे तुला या गोष्टी समजत नाहीत. ज्यांची चिंता करू नये त्या गोष्टीची तू चिंता करतोस आणि उलट तूच नीतीच्या गोष्टी आम्हा सांगतोस. देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. जे नित्य काय आणि अनित्य काय हे जाणणारे विवेकी लोक असतात ते जन्म आणि मृत्यू याबद्दल शोक मानत नाहीत, कारण जन्म आणि मृत्यू हा केवळ भ्रम आहे याची त्यांना जाणीव असते. अर्जुना सांगे नाईक आये थांबे तुम्ही देख, आणि भूपती अशेख आदि करुणी. अर्जुना आणखी सांगतोय ते तू ऐक. या ठिकाणी आम्ही, तुम्ही आणि हे राजे आदी करून सर्व नित्याशेची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही. ते सर्व नित्य असेच राहतील किंवा ते लय पावतील ही भ्रांती सोड, कारण वस्तुतः या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. हे उपजे आणि नाशे आते मायावशे दिशे, हिरवी तत्वता वस्तू जे असे. जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी मायेमुळे भासमान होतात आणि एरवी खरोखर जी आत्मवस्तू आहे ती अविनाशी आहे. जैसे पवने आहो तोय हलविले, आणि तरंगाकार जाहले, तरी कवन के जन्मले मनोये तेथ. जसे वाऱ्याने पाणी हलविले त्यामुळे ते तरंगाच्या आकाराचे झाले, तर मग तेथे कोण आणि केव्हा जन्माला आले असे म्हणता येईल. तेच वायूचे स्फुरण ठेले, आणि उदक सहज सपाट जाहले, तरी आता काय निमाले विचारी पा. तेच वायूचे हलने शांत झाले आणि सहज पाणी सपाट झाले, तर आता कशाचा नाश झाला याचा तोच विचार कर.
आई के शरीर तरी एक परी वयसा भेदे अनेक हे प्रत्यक्षाची देख प्रमाण तो. आणखी असे बघ की शरीर तर एकच असते, परंतु वयोमानाप्रमाणे त्यास अनेक अवस्था प्राप्त होतात. हा प्रत्यक्ष पुरावा तोच पहा. एक कौमारत्व दिसे मग तारुण्ये ते भ्रंशे परी देहची हान नाशे एके कासवे. या शरीरावर बालपण उमटलेले असते, पुढे तेच बालपण तारुण्यामध्ये नाहीसे होते. या अशा एक एक अवस्था बदलतात, पण देह तोच असतो, त्याचा नाश होत नाही. तैशी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. त्याप्रमाणे एक अविनाशी अशा आत्मचैतन्याच्या ठिकाणी विविध शरीरे निर्माण होतात व नाहीशी होतात. हे ज्याला समजते त्याला ब्रह्ममूलक दुःख कधीही होत नाही. एत नेनवा हेची कारण जे इंद्रिया अधीनपण ती आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे. इंद्रियाच्या अधीन झाल्यामुळे मानवाला ते समजत नाही आणि ती इंद्रिये अंतःकरणावर आपला अधिकार गाजवितात, म्हणून त्याला भ्रम होतो. इंद्रिये विषय सेविती ते हर्ष शोकोपजती ते अंतरमलाविती संगेने. प्रारंभी इंद्रिये विषयांचे सेवन करतात, त्यामुळे सुख दुःखे उत्पन्न होतात, पण ती सुखे दुःखे आपल्या संसर्गाने मानवाच्या अंतःकरणात भ्रम निर्माण करतात. जया विषयांच्या ठाई एक निष्ठता कही नाही तेथ दुःखानि काही सुखही दिसे. ज्या विषयाच्या ठिकाणी एक स्थिती कधीही नसते, त्या विषयापासून कधी सुख तर कधी दुःख निर्माण होते. आदेक शब्दाची व्याप्ती निंदानी स्तुती तीत देशादेश उपजती श्रवणद्वारे. असे पहा की निंदा आणि स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कानांनी निंदा केली तर देश निर्माण होतो आणि स्तुती ऐकली तर संतोष निर्माण होतो. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण आजे वपुचे निसंगे कारण संतोष खेदा. मृदुता आणि कठीणता हे स्पर्श या विषयांचे दोन भेद आहेत, परंतु ते त्वचेच्या ठिकाणी भासल्यास संतोषाला आणि खेदाला कारण होतात. भ्यासुराने सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. तसेच भेसूर आणि सुरेख हे दोन लक्षणे रूप या विषयीची आहेत, पण ती डोळ्यांनी पाहिल्यास अंतःकरण सुख दुःख निर्माण होते. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो प्राण संगे विषादू तोषू देता. सुगंध आणि दुर्गंध
हे गंध या विषयांचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने संतोष आणि विषाद निर्माण करतात. तैसाची द्विविध रसो उपजवे प्रीती त्रासो म्हणून हा भ्रंशो विषय संगो. त्याचप्रमाणे रस हा दोन प्रकारचा असतो. एकातून त्रास आणि एकातून प्रीती निर्माण होते. विषयाची संगती ही मानवाला अधोगतीस घेऊन जाते. देखे इंद्रिया आधीन होईजे तै शीतोष्णा ते पाविजे आणि सुख दुःखे आकळिजे आप पापे आकळिजे आपण पे. असे पहा की माणूस ज्यावेळी इंद्रियाच्या अधीन होतो त्यावेळी त्याला शीतोष्ण आदी द्वंद्वे प्राप्त होतात. त्यामुळे तो सुख दुःखाच्या चक्रात सापडतो. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही. ऐसा स्वभावेची पाही इंद्रियांचा. या विषयाशिवाय जगात दुसरे काहीच उत्तम नाही असा हा इंद्रियांचा स्वभाव आहे. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नेंचा भासे भद्र जाती. मृगजळ जर खरे नसते ते आभासात्मक असते किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती वगैरे जसा भास असतो त्याप्रमाणे हे विषय आहेत. देखे अनित्यतया परी म्हणवणे तू अवेरी हा सर्वता संगून धरे धनुर्धरा. अशा प्रकारे हे विषय अनित्य आहेत. म्हणून हे अर्जुना त्यांचा तू त्याग कर. विषयांची थोडी देखील संगती करू नकोस. हे विषय जया ते ना कळती तया सुख दुःखे दोन्ही पवती आणि गर्भवासू संगती नाही तया. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक. जे विचारपर लोक ओळखिती तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची. जो विषयाच्या अधीन दुष्टचक्रात सापडत नाही तो सदैव ब्रह्मरूप असतो असे ओळखावे. आता अर्जुना काही सांगेन मी ऐक. जे विचार परलोक ओळखती या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती.
25. या विश्वामध्ये सर्व व्यापक असे एक गूढ चैतन्य आहे. तत्वज्ञानी संत ते ओळखून त्याचे ग्रहण करतात. सलिली पय जैसे एकोनी मिनले असे परे निवडोनी राजांचे वेगळे किजे. जसे दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात मिसळून गेलेले असते, तरी पण राजहंस हा पाण्यातून दूध निवडून वेगळे करतो. की अग्नी मुखे किडाळ तोडून या चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत. अथवा सुवर्ण जाणकार लोक अग्नीच्या साह्याने हिणकस धातू दूर करून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून काढतात. ना तरी जाणवेची आयनी करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिशे जैशी. किंवा चतुरपणाने दही घुसळल्यानंतर शेवटी जसे लोणी निघालेले दिसून येते, की भूस बीजय कवट उपनितार आहे पनवट ते तवळे ते फलपकट जाणो आले. अथवा फोलकट आणि धान्य एकत्र असूनही वाऱ्यावर धरून उफणल्यानंतर ज्याप्रमाणे धान्य खाली राहून फोलकट उडून जाते, तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियाशी. त्याप्रमाणे सूक्ष्म विचार केला तर अनित्य प्रपंच सहजपणे नाहीसा होतो आणि ज्ञानी पुरुषांना नित्य तत्व ब्रह्मच उरलेले दिसून येते. तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियाशी. ज्याप्रमाणे सूक्ष्म विचार केला तर अनित्य प्रपंच सहजपणे नाहीसा होतो आणि ज्ञानी पुरुषांना ते नित्य तत्व ब्रह्मच उरलेले दिसून येते. म्हणून अनित्याच्या ठाई तयास्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षो दोही देखिलासे. म्हणून ज्ञानी लोकांचा अनित्य प्रपंचाच्या ठिकाणी अस्तित्वाचा निश्चय नसतो, कारण सत आणि असत या दोघांचाही निष्कर्ष त्यांनी जाणलेला असतो. देखे सारासार विचारिता अभ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे. असे पहा की सार आणि असार यांचा सूक्ष्म विचार केला तर त्यातील असारता ही भ्रांती होय असे जाण आणि सार हे स्वभावताच नित्य आहे असे जाण. हा लोकत्रयकारो तो जयाचा विस्तारो ते नामवर्णाकारो चिन्ह नाही. हे तिन्ही लोक ज्याचा विस्तार आहे त्याला नाम वर्ण आकार अशा प्रकारची काही चिन्हे नाहीत.
जो सर्वदा सर्वगतो जन्म क्षयात तो तया केलिया चाही घातो कदा नोहे. तो सर्व काळ सर्व व्यापक असून जन्म मरणही आहे. त्याचा नाश करू म्हटल्यास त्याचा नाश कधी सुद्धा होणार नाही. जो सर्वदा सर्वगतो जन्मक्षयात तो तया केलिया हे घातू कदा नोहे. तो सर्व काळ सर्व व्यापक असून जन्म मरण रहित आहे. त्याचा नाश करू म्हटल्यास त्याचा नाश कधी सुद्धा होणार नाही. आणि शरीर जाता घवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा. शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे सगळे स्वभावतः नाश पावणारे आहे. म्हणून हे अर्जुना तू शत्रू बरोबर झुंज द्यावीस. तू धरुणी 36 तू धरुणी देहाभिमानाते दिठी सुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणत हाशे. तू देहाच्या ठिकाणी मी असा अभिमान ठेवला आहेस. दुसऱ्याच्या शरीरावर हे माझे आहेत अशी दृष्टी ठेवली आहेस. मी मारणार आहे आणि हे माझे लोक मरणारे आहेत असे तू म्हणत आहेस. तरी अर्जुना तू हे नेनशी जरी तत्वता विचारशी तरी वदिता तू नव्हेशी हे वद्य नवती. परंतु अर्जुना तुला सत्य काय आहे याची जाणीव नाही. जर तू ज्ञानाने सूक्ष्म विचार करशील तर तू मारणार नाहीस व हे मारले जाणारे नाहीत हे तुझ्या लक्षात येईल. जैसे स्वप्न माझी देखिजे स्वप्नेची साचा आपजे मग चिवनिया पाहिजे तव काही नाही. ज्याप्रमाणे स्वप्नात जे जे दिसते ते ते स्वप्नातच खरे वाटते. मग आपण जागे होऊन जेव्हा पाहतो त्यावेळी ते काहीच दिसत नाही. तैशी हे जान माया तू भ्रमता शिवाया शस्त्रे हानी तलिया छाया जैशी अंगी न रूपे. त्याप्रमाणे ही माया आहे. तू व्यर्थ या मायेच्या भ्रमात पडला आहेस. असे एखाद्या शस्त्राने देहाच्या सावलीला मारले तर ते शस्त्र देहामध्ये घुसत नाही. का पूर्ण कुंभ उलंडला तेच बिंबाकार दिशे भ्रंशला परी भानु नाही नासला तयासवे. किंवा पाण्याने भरलेला घडा पालता केल्यावर त्यातील सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झाल्यासारखे दिसते परंतु त्यामुळे मूळ सूर्यावर काहीही परिणाम होत नाही. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे
तो भंगलिया पैसे स्वरूपचे. किंवा ज्याप्रमाणे आकाश हे मठामध्ये मठाच्या आकाराचे झालेले दिसले, परंतु तो मठ सोडला तरी ते आकाश सहजच आपल्या स्वरूपात असते. ना तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाशू नाही स्वरूपी. म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. त्याप्रमाणे शरीर नाश पावले तरी आत्म्याचा नाश कधीही होत नाही. म्हणून बाबा, तू ब्रह्माने स्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणाचा आरोप करू नकोस. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे. तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य नाथे. ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र नेसतो, त्याप्रमाणे चैतन्यार्थी आत्मा जीर्ण देहाचा त्याग करून नवीन देहाचा स्वीकार करत असतो. हानादी नित्य हानादी नित्य सिद्धो निरुपादी विशुद्ध. मनवणे शास्त्रादिके छेदो न घडे यया. हा आत्मा उत्पत्ती रहित असून नित्य शाश्वत आहे. तो उपाधी रहित असून अत्यंत शुद्ध आहे. म्हणून शस्त्रास्त्रादिकाने त्याचा छेद करता येत नाही. हा प्रयोदके ना पल्लवे अग्निदोहो न संभवे एतमाशोषो न प्रभवे. मारुताचा हा प्रलयकालीन पाण्यात देखील बुडत नाही. याला अग्नीने जाळणे संभवत नाही. तसेच वायूमध्ये देखील याला शुष्क करण्याची शक्ती नाही. अर्जुना हा नित्यो अचळो हा शाश्वतो सर्वत्र सदोदितो परिपूर्ण. हा नित्य स्थिर आणि शाश्वत आहे. हा सर्व ठिकाणी परिपूर्ण भरलेला आहे. हा तर्काचे दिठी गोचर नोहे किरीटी. ध्यान याची भेटी उत्कंठा आहे. उत्कंठा आहे. हा सदा दुर्लभो मना आपण हे साधना. न्यासिमो अर्जुना पुरुषोत्तमो. हा गुणत्रय रहितो अनादि अविकृतो. 48. हे अर्जुना, हा आत्मा मनाला दुर्लभ आहे. म्हणजे तो मनाला जाणता येत नाही. हा कोणत्याही साधनाला प्राप्त होत नाही. हे पुरुषोत्तमा, हा आत्मा अनंत आहे. हा गुणत्रय रहितो अनादि विकृतो व्यक्तिशी अतितो सर्वरूप. हा आत्मा सत्व रज तम या गुणांनी रहित आहे. अनादि आहे, विकार रहित आहे आणि आकाराच्या पलीकडचा विकार न पावणारा सर्वव्यापी असा आहे. अर्जुना ऐसा हा जाणावा, हा सकळात्मको देखावा.
मग सहजे शोक आघवा हरेल तुझा. हे अर्जुना, अशा प्रकारचा आत्मा आहे हे जाणावे आणि तो पवित्र समप्रमाणात आहे हे पहावे, म्हणजे सर्व प्रकारचा शोक तुझा नाहीसा होईल. अथवा ऐसा नेनशी तू अंतवंतची हे मानिसो, तरी शोचू न पवशी पंडू कुमारा. अथवा आत्म्याचे अमरत्व तुला समजत नसेल आणि आत्मा नाशवंत आहे असे तू मानत असशील, तरी देखील अर्जुना तुला शोक करण्याचे कारण नाही. जो आदिसी तो अंतो हा निरंतर असे नित्यो, जैसा प्रवाह हो अनुषूतो गंगा जळाचा. कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह हा ज्याप्रमाणे अखंड आहे, त्यामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय ही नित्य घडत आहेत. ते आदी आहे खंडले समुद्री तरी असे मिनले, आणि जाताच मध्ये उरले दिशे जैसे. गंगेचे पाणी उगमस्थानी खंडित नसते, ते सदैव सागरामध्ये मिळत असते आणि उगम आणि संगम यामध्ये असलेले जल सदैव वाहत असलेले दिसते. ये तिने तया परी सरसीच सदावधारे, भूता शिकवणे अवसरे ठाकती ना. त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती व लय अखंड आणि सर्व काळ चालूच आहेत हे लक्षात ठेव. हा भूतमात्रांचा प्रवाह थांबविता येत नाही. म्हणून हे आघवे येत तुझ न लगे शोचावे, जे स्थितीचे स्वभावे अनादि ऐशी. म्हणून तुला या सर्वाबद्दल शोक करण्याचे कारण नाही, कारण उत्पत्ती आणि लय ही सर्व विश्वाचे अनादि स्वाभाविक अशी व्यवस्था चालत आलेली आहे ना. तरी हे अर्जुना नयेच तुझिया म्हणा, जे देखो निलोको अधिना जन्म क्षया. हे तुझ्या मनात येत नसले तरी देखील विश्वातील सर्व प्राणी मात्र जन्म मरणाच्या अधीन आहेत. तरीत काही तुझ शोकाशी कारण नाही, जन्म मृत्यू हे पायी अपरिहार. तरी देखील तुला शोक करण्याचे काही कारण नाही असे पहा की हे जन्म मरणाचे चक्र टाळता न येणारे आहे. उपजे ते नाशिले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्रासे परिभ्रमेगा. हे जे उत्पन्न होते त्याचा नाश होतो आणि ज्याचा नाश होतो ते दुसऱ्या रूपात पुन्हा दिसू लागते. रहाटगाडग्यासारखा असा हा क्रम सदैव सुरू असतो. ना तरी उदो असतो अपयशे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. असा जसा सूर्याचा उदय आणि अस्त आपोआप निरंतर होत असतो, त्याप्रमाणे देहाचे जन्म मरण अखंड होत असते. तसेच जगात जन्म मरण अपरिहार्य आहे. महाप्रलय अवसरे आहे त्रैलोक्यी सहरे, म्हणून हान परिहरे आदि अंतो.
तू जरी हे ऐशे मानसी तरी खेदू का करशी काय जाण तुची नेनशी धनुर्धरा. महाप्रलयाच्या वेळी या त्रैलोक्याचाही नाश होत असतो, म्हणून कोणत्याही वस्तूची उत्पत्ती आणि अंत हा टळत नाही. तू जरी हे ऐशे मानसी तरी खेदू का करशी काय जाण तुची नेनशी धनुर्धरा. एताने काही कपारता तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही. अर्जुना, हे जर तुला पटत असेल तर तू का बरे खेद करतोस? तू जाणता असूनही नेणता का बरे होतोस? हे अर्जुना, कोणत्याही प्रकारे विचार करून पाहिले तरी तुला दुःख करण्याचे मुळीच कारण नाही. जे समजते ये भूते जन्मादी अमृते तरी मग पातली व्यक्ती ते जन्मलेया. कारण सर्व भूतमय शरीरे जन्मापूर्वी अमूर्त स्वरूपात होती. जन्मल्यानंतर त्यांना आकार प्राप्त झाला. ते क्षयाशी जेथ जाते तेथ निभ्रांताने नव्हती. देखे पूर्वस्थितीच येते आपुले. ते नाश होऊन जेथे कोठे जातात, जेथे न्याहा संशय त्या अमृताहून ते वेगळे नसतात. ते आपल्या पूर्वस्थितीला प्राप्त होतात. एर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा कारो हा मायावशे सत्व स्वरूपी. जन्म आणि नाशामध्ये जे मूर्त दिसते ते झोपी गेलेल्या स्वप्नासारखे भासते. त्याप्रमाणे सतस्वरूपाच्या ठिकाणी मायेमुळे हा देहाचा आकार भासतो. ना तरी पवने स्पर्शले पळ्यासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. जलाला वाऱ्याने स्पर्श केला की त्यावर लाटेचा आकार भासमान होतो आणि दुसऱ्याच्या इच्छेने सोन्यावर दागिन्याचा आकार भासमान होतो. तैसे सकळ हे मूर्त जानपा माया कारित तैसे आकाशी बिंबत अभ्र पटळ. ज्याप्रमाणे आकाशात ढगाचे आवरण भासमान होते त्याप्रमाणे विश्वातील सर्व मूर्त पदार्थ मायेमुळे आकाराला आलेले आहेत. ते केवळ भासमान आहेत. तैसे आधीच जे नाही तया लागे तू हृदशी काय तू अविट ते पाही चैतन्य एक. त्याप्रमाणे मुळात जे उत्पन्न होत नाही त्यासाठी दुःखाने का बरे रडत बसला आहेस? जे निर्विकार असे चैतन्य आहे त्याकडे तो पूर्ण लक्ष दे.
जयाची आरतीची भोगित विषयी त्यजिले संत जया लागी विरक्त विरक्त वनवाशी. त्याप्रमाणे मुळात जे उत्पन्नच होत नाही त्यासाठी तू दुःखाने का बरे रडत बसला आहेस. जे निर्विकार असे चैतन्य आहे त्याकडे तू पूर्ण लक्ष दे. त्या विश्व चैतन्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी संतांनी विषयाचा त्याग केला. ते विरक्त बनले आणि वनात निघून गेले. दिठी सुनी जया ते ब्रह्मचर्यादिवृत्ते मुनीश्वर तपाते आचरताती. ज्याच्यावर दृष्टी एकाग्र करून महान मुनी महात्मे ब्रह्मचार्य व्रताचे पालन करतात आणि तपाचे अनुष्ठान करतात. एकांतरी निश्रवळ आजे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. कित्येक लोक आत्म्याचा विचार करत अंतःकरण शांत करतात आणि संसाराला विसरून जातात. एका गुणानुवादू करिता उपरती होणी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. कित्येक साधक आत्म्याच्या गुणांचे वर्णन करतात. त्यांना उपरती प्राप्त होते, संसाराविषयी वैराग्य निर्माण होते आणि त्यांच्या चित्ताला दीर्घकाळ तल्लीनता प्राप्त होते. एकाएकताचे निवाले ते देह भावी सांडिले एकानुभवे पातले तद्रूपता. कित्येक साधक आत्मज्ञानाने श्रवण करतात, शांत होतात, त्यांचा देहभाव संपून जातो, ते अनुभवाने तद्रूपता प्राप्त करतात. जैसे सरिता ओघ समस्त समुद्र माझी मिळत परी मागवते न समात परतले नाही. ज्याप्रमाणे सर्व नद्यांचे ओघ समुद्रास मिळतात, समुद्रास पाणी मावत नाही म्हणून त्या कधी परत फिरत नाहीत. तैशिया योगीश्वरांच्या मती मिळणी सवे कवटती परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजतीची ना. तशी श्रेष्ठ योगीश्वरांची बुद्धी आत्मसाक्षात्काराने तद्रूप होते. पुन्हा विचार करून देखील ते देह बोधावर येत नाहीत. आजे सर्वत्र सर्वही देही जया करिता ही घातु नाही ते विश्वात्मक तो पाही चैतन्य एक. जे सर्वत्र सर्व देहामध्ये आहे, कोणत्याही प्रयत्नाने त्याचा नाश होत नाही, ते चैतन्य विश्वामध्ये समप्रमाणात भरलेले आहे हे तू जाणून घे. याचे निस्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे एथ तुवा. विश्व चैतन्याच्या सत्तेने संपूर्ण विश्वाची निर्मिती होते व ते नाहीसे होते. तर मग तू का म्हणून शोक करावास ते सांग. एरवी तरी पार्था तुझ का नेनशी नेनो
न म्हणे चित्ता परी किडाळ हे शोचिता भोवती परी. परंतु हे अर्जुना, आत्म्याच्या अमर तत्वाचा विचार तुला का पटत नाही हे कळत नाही. विविध प्रकाराने विचार केला असता शोक करणे अयोग्य आहे हे सिद्ध होते. एरवी तरी पार्था तुझ का नेनो न म्हणे चित्ता परी किडाळ हे शोचिता भोवती परी. तू अजूनी का न विचारेशी काय हे चिंतित आहासी स्वधर्मो तो विसरलासी तरावे जेणे. परंतु हे अर्जुना, आत्म्याच्या अमर तत्वाचा विचार तुला का पटत नाही हे कळत नाही. विविध प्रकाराने विचार केला असता शोक करणे अयोग्य आहे हे सिद्ध होते. तू याचा अजून का बरे विचार करत नाहीस? मनामध्ये वेगळेच काय चिंतन करत आहेस? भवसागरातून तारून नेणारा स्वधर्म तू काय विसरला आहेस? या कौरवा भलते जाहले अथवा तुझचे काही पातले की युगची हे बुडाले. जरी येथ या कौरवामध्ये भलते सलते काही झाले अथवा तुझ्यावर काही संकट आले, हे युग स्वधर्म तू का विसरला आहेस? हे युग जरी बुडाले. ओम पांडुरंगाय नमः.